मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थ असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झालेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दगडूशेठ गणपतीला विविध फळांचा वाण. अधिक महिन्यातील पहिली चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला. मुंबई अग्निशमन दलातील जवानांच्या अपघाती मृत्यू विमा संरक्षण रकमेत वाढ करावी. विम्याची रक्कम 1 कोटी रुपये करण्यात यावी. ठाकरेंच्या शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी. कांदिवलीच्या डहाणू करवाडी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग प्रकरणी संशयित ताब्यात. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी. मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई. आरोपी योगेश वानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना सीआयडीकडून अटक. पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर. काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू. दरम्यान सीआयडीने तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवर 100 मिथेनॉल कंपन्या. स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडे विरोधात 87 जणांची साक्ष नोंदवणार. पुढील सुनावणी 15 जूनला होणार. आरोपी दत्ता गाडेवर 52 दिवसात 892 पानी आरोपपत्र दाखल. नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या खटल्यात आतापर्यंत एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी पक्षाकडून 82 साक्षीदारांची यादी सादर.